नमस्कार. मी आपल्याला सोशल मीडियाचे दुष्परिणामाबद्दल सांगणार आहे. सोशल मीडियाचा जो दुष्परिणाम सामान्य जनतेवर होत आहे, तसाच त्याचा दुष्परिणाम पोलीस यंत्रणेवरही दिसून येत आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या बघता महाराष्ट्रातील पोलिसांची संख्याबळ त्यामध्ये खूपच कमी आहे. त्यामध्ये अपुरी संख्याबळ असल्यामुळे पोलीस यंत्रणेवर त्याचा ताण पडत आहे. त्यासाठी पोलिसांना त्यांच्या स्वतःच्या कार्यालयामध्ये वेगळे सायबर रूम उभारावे लागत आहे. अगोदरच पोलिसांची संख्याबळ कमी आणि त्याच्यामुळे ह्या नवीन गुन्ह्यात वाढ झाल्यामुळे पोलिसांना त्याचा अतिरिक्त ताण पोलीस यंत्रणेवर आपल्याला दिसून येत आहे. अँड्रॉइड मोबाईल जसं वरदान ठरला आहे, त्या प्रमाणात तो शापही ठरला आहे. जसं आपण अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं की अनेक ज्येष्ठ नागरिकांना पैशाचा भूदंड या सोशलच्या मीडियासारख्या ॲपवरून बसलेला आहे. आणि या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी आपल्याकडं प्रशिक्षित व्यक्ती नाही. जे पोलीस भरती झाले होते, प्रशासनात आले होते, त्या लोकांनाच त्याचं काम करावं लागत आहे. आणि यासाठी प्रशिक्षित लोक हवे आहेत. आणि प्रशिक्षित लोक हवे असेल तर याला पोलिसांच्या व्यतिरिक्त दुसरी भरती यासाठी घ्यावी लागेल आणि ती शासन काही घेत नाही आहे. ते परिणामी या गुन्ह्यांचा शोध लागण्यासाठी आपल्याला जास्त वेळ आणि पैसा वाया घालवावा असंच म्हणता येईल. हे सोशल मीडियात होणारे गंभीर गुन्हे शासन लवकरच लक्षात घेईल आणि यासाठी वेगळी भरती घेईल अशीच अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.